अंबरनाथ शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम विभागात गुटखा, तंबाखू, सिगारेट तसेच अफूजन्य गोळ्या आणि पदार्थांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या पानटपऱ्या, दुकानांवर आणि सार्वजनिक ठिकाणी नगर परिषदेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान संबंधित विक्रेत्यांकडून गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त करून जमा करण्यात आले. विशेष म्हणजे शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे तसेच मंदिराच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या ठिकाणांवरही नगर परिषदेने कारवाई केली. विद्यार्थी आणि नागरिकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे तसेच शहरातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे. नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, अतिरिक्त मुख्याधिकारी मयुरेश भुजबळ, उपमुख्याधिकारी राऊत आणि अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी MSF कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात आले. दरम्यान शहरातील अशा प्रकारच्या अनधिकृत पानटपऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. तसेच अशा सर्व टपऱ्या उचलून हटवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अंबरनाथ शहरातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक परिसर व्यसनमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येणार आहेत. प्रतिबंधित पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरातील सार्वजनिक परिसर अधिक सुरक्षित आणि व्यसनमुक्त ठेवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला बळ मिळणार आहे.